नमस्कार मंडळी, मम्मी पप्पा रसोईमध्ये आपले स्वागत आहे। आज मम्मी तुम्हाला मासवडी बनवून दाखवणार आहे। नाव जरी मासवडी असलं तरी ही डिश पूर्णतः शाकाहारी आहे। नावावरून तुम्हाला वाटेल की ही मांसाहारी आहे, पण ही पूर्णतः शाकाहारी। तर चला बघूया कशा पद्धतीने बनवतात ते। चला आता आपण मासवडी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। आपण हे 3 स्टेपमध्ये करणार आहोत। त्यात पहिल्यांदा हे मासवडीचं हे पिठल्यासाठी हे लागणार आहे साहित्य। हे जिरे आहेत, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, हिंग, बेसन पीठ, मीठ आणि कोथिंबीर हे आपल्याला याचं पिठलं बनवायचं। आणि आता हे मासवडीमध्ये भरण्यासाठी हे सारण, त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य शेंगदाणे, खोबरं, तीळ, खसखस, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, बडीशोप, धने, जिरे, मिरे, दालचिनी, लवंग आणि वेलदोडे हे आपण मासवडीमध्ये भरण्यासाठी करणार। आणि नंतर हे आपल्याला मासवडी बरोबर खाण्यासाठी रस्सा बनवायचा आहे। तर त्यासाठी हे कांदा, अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट आणि हा काळा मसाला। आपल्याला काळा रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी आपण काय करू, हे आहारामध्ये चांगले कांदे भाजून घेऊ, याचे फोडून घेऊ आणि हे बाकीचं कांदे आणि आपण हे खोबरं पण भाजून घेऊ, कारण आपल्याला हा काळा रस्सा बनवायचा आहे। त्यामुळं याला छानपैकी काळा कलर येईल मग भाजीला। आपल्या असं खोबरं ठेवून घ्यायचं याच्यावर, आणि त्याची चव पण वेगळीच लागते। आहारावर जो भाजून आपण करतो ना, त्याची चव खूपच अप्रतिम लागते। आपण आता पॅन तापायला ठेवू। आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ। आता खोबरं भाजून घ्या। खोबऱ्यामध्ये तीळ आणि खसखस हे तिन्ही छानपैकी तीळ आपला मसाला छान भाजून झालाय। आता आपण हा काढून घेऊ। आता हे जे खडे मसाले आहेत हे सगळे आपण ते भाजून घेऊ। मसाला आपला भाजून झालाय। आता आपण थोडं तेल टाकून कांदा तळून घेऊ। कांदा तळतोय त्यातच आता लसूण अद्रक टाकून घेऊ आपण, आणि ते पण असं छानपैकी शेंगदाणे भाजलेले होते ते आता सोलून घेतले आपण, आणि ते पण आता कुटून आपण यात टाकणार आहोत। कांदा आपला आता हे बघा छानपैकी लाल झालाय। आता आपण तो काढून घेऊ। आता याच्यात आपण हे जे वाटलेले आहे तीळ आणि ते पण असं थोडं थोडं यातच हे करायचं, बारीक करायचं।
आपण असं थोडं थोडं करून हे सगळे शेंगदाणे वगैरे, कारण हा जो कांदा आहे तो सगळ्याला लागला पाहिजे. आणि हा जो आपण पहिला मसाला कुटून घेतला ना तो पण टाकायचा. आता समजा तुमच्याकडे जर असं खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला वाटलं तरी चालेल. पण हा जो मसाला वाटला इथे तरी थोडंसं आपण काय करायचं, पाणी वाटून, कारण मासवडी जास्त असं सुकी सुकी नको व्हायला, थोडंसं असं ओलसर पाणी हेच याचं धुवून घ्यायचं, थोडंसं किंचितचं असं असं ओलसर राहिलं पाहिजे असं. आता त्यात आपण ही कोथिंबीर टाकणार आहोत. भरपूर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला मीठ आणि लाल तिखट टाकायचं. आपण 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत, कारण खडा मसाला आहे त्यामुळं तिखट होऊ शकते जास्त आपले. मीठ हे चवीनुसार, ते तुम्ही कमी जास्त करू शकता. आपला जेवढा मसाला आहे त्यानुसार घ्यायचं मीठ आपण. आता मासवडीचा आपला हा मसाला आपला तयार झालाय. आता हा आपण बाजूला ठेवू आणि मासवडीसाठी पिठलं तयार करून घेऊ. याच खलबत्त्यामध्ये थोडेसे जिरे, हे लसूण, अद्रक आणि ही मिरची, आपण याचा थोडासा ठेचा करून घेऊ पिठल्यासाठी. कढई तापायला ठेवू आणि आपल्याला आता हे पिठलं करून घ्यायचं. आता आपला हा मिरचीचा ठेचा वाटून झालाय. आता आपण हिंग टाकून घेऊ पहिला. हिंग टाकल्यानंतर हिंग चांगला हे झाला की त्यात हे वाटून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा. हळद, थोडी हळद टाकून घेऊ, थोडीशी कोथिंबीर आणि हे 2 वाटी पाणी टाकायचं. हे आपण हे धुवून घेतलेलं होतं आधी. 1 वाटी टाकलं. पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर पाहिजे, नाहीतर मग ते व्यवस्थित होत नाही ती वडी. आणि लगेच मीठ टाकून घेऊ. तर पाण्याला ह्या उकळी आली की मग असं थोडं 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 पीठ टाकायचं. हे पीठ चांगलं कालवलं जातं आपलं. झाकण ठेवून घेऊ आणि एक वाफ काढून घेऊ छान. हा झालंय आपलं आता पिठलं छानपैकी. पांढरा शुभ्र असा कपडा घ्यायचा कॉटनचा आणि तो थोडासा असा ओला करायचा. ओला करून त्यावर आधी असं खोबरं पसरून द्यायचं. खोबरं पसरवल्यानंतर अशी कोथिंबीर टाकायची आणि हा जो आपण केलेला पिठलं आहे ते त्यावर टाकायचं. आणि पटकन असं हाताने थापून घ्यायचं याच्यावर.
हा जो मसाला केलेला आहे आपण हा तो आता असा मध्यभागी भरून घेणार आहोत. असं भरायचं. असं छान भरगच्च भरायचं. आणि आता आपण वडी अशी हे करून घेणार. ही अशी उचलून ही आपल्याला अशी हे करायची, दुमडायची आणि असं त्याला हे बघा आपली आता वडी तयार झाली. अलगद उचलून आपण ते प्लेटमध्ये ठेवायची. आपली ही अशी वडी तयार. माशाचा आकार याला बरोबर. तर हे साईड आले ते आपण काढून घेऊ. आपण हा कांदा आता आहारामध्ये भाजून घेतलाय, त्यामुळे बघा किती छान मस्त झालाय. आणि याच्यामुळे कसे हा काळा कलर आलाय, आपल्या भाजीला छान काळा कलर येईल. आपण असा ठेचून घ्यायचा मस्त.
तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी, मासवडी बरोबर खाण्यासाठी आपल्याला भाकरीच पाहिजे आपल्याला, कारण आपण भाकरी करून घेऊ आणि याच्याबरोबर भाकरीच छान लागते. मंडळी, चुलीवरील गरमागरम मासवडी आपल्याला आलेली आहे, आपल्याला चवीसाठी आलेली आहे. आता आपण तिची चव घेऊन बघूया. आणि विशेष म्हणजे ही मासवडी आहे, ही मासवडी हा रस्सा आहे, एकदम तरीदार आणि काळ्या मसाल्यातले हा रस्सा आहे. हा आपल्याला ह्या मासवडीवर टाकून खायचा आहे आणि आपण त्या पद्धतीने खाणार आहोत. आणि विशेष त्याला सोबतीला बाजरीची भाकरी आहे. म्हणजे ही जी व्हेज डिश आहे ही आपल्या नॉन व्हेज डिशला पण लज्जतदार अशी ही डिश आपल्या उपयोगाची आहे, उपयुक्त अशी ही डिश आहे. आपण सर्वांनी हे मासवडी करून बघावी. खूपच सुंदर मासवडी, पण त्याच्या सारण भरल्यामुळं तिला पण एकदम वेगळीच चव आलेली आहे. आणि रस्सा तर एकदमच सुंदर झालेला आहे. काळ्या मसाल्यातला रस्सा असल्यामुळे एकदम चुलीवरचा असल्यामुळे त्याला अधिकच लज्जतदार आलेली आहे. खूपच सुंदर रेसिपी झालेली आहे. आणि खूपच असं वाटतं की आपण नॉनव्हेजच खातोय. म्हणजे मी मगाशीच म्हटलं की नॉनव्हेजच्या पण तोंडात मारेल असं म्हणायला हरकत नाही. इतकं सुंदर रेसिपी आणि इतकी सुंदर डिश झालेली आहे. जे नॉनव्हेज खात नसतील त्यांच्यासाठी खूपच चांगली डिश आहे आणि नक्की बनवावी आणि नक्की त्याचा आस्वाद घ्यावा. मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट नक्की कळवा. धन्यवाद.